जय गुरु. ऐकू येत आहे का माझं? हो, जय गुरु. येतंय ऐकू. हा, ठीक आहे. पाच सहा दिवसांनी मी असं बघतोय की बहुतेक करून मला परत माझा लॅपटॉप रिबूट करायला लागेल की काय, कारण की बऱ्यापैकी स्लो होतोय. आपण एक मिनिट अजून वाट बघायची का? चालेल. कारण की नाही, आता तसे 8 लोक आलेत. सर, मी आपल्या ग्रुपवर एक पिक्चर टाकलाय. मी क्रू धातूचे वेगवेगळे आपले जी रूप आपण केली होती ना का, त्याचा करायचा प्रयत्न केलाय सगळ्याच्या. ते बरोबर आहेत का बघाल का एकदा वेळ मिळाला? हो हो हो, बघतो बघतो. क्षीरसागर मग कसं काय तुमचं, का मी चुकीचं स्टोअर केलंय? माझं नाव केळकर आहे. पण मग मी चुकून विशाखा क्षीरसागर केलंय बर का, ओके. कॉन्टॅक्ट मध्ये. सागर आहे. हा, तुमचं नाव मला माहिती आहे, तुमचं नाव मी बरोबर स्टोअर केलंय. पण मी बघतोय की हे कोण आहे विशाखा क्षीरसागर? मला एकदा वाटलं संध्याकाळच्या बॅच मध्ये कोणी आहे की काय. नाही, आता मी करेक्ट करतो, मी बरोबर करतो ते तुमचं नाव. चालेल, आपण सुरुवात करूयात. कोण कोण आले आहेत? मोहिनीताई आहेत, अपर्णाताई आहेत, लताताई आहेत. ठीक आहे, ओके, चालेल. छायाताई फक्त दिसत नाहीयेत मला. बर, ओके. कुठे बरं मला शेअर करायचं इथे? दिसतंय? हो, दिसतंय. हा, आणि आपण दुसरं वाक्य करत होतो. आणि आपण मला तुमचा व्हॉइस मेसेज मिळालेला आहे, मी ऐकलेला आहे. आणि मी तुमच्या त्यातल्या एका प्रश्नाकडे येतोय. ओके. हे पण झालं होतं. हो, हे पण झालं होतं, कारण की आपण इति म्हणजे असं हो, असं म्हणाला, म्हणजे बरोबर. तेथे राजप्रसादात जाऊन तो द्वारपालाला असं म्हणाला की दशरथाच्या दर्शन करायची, मी दर्शन करू इच्छितो. मी दशरथाचे दर्शन करू इच्छितो, असं आपण केलं होतं. हो, बघा, मी दशरथाचे दर्शन करू इच्छितो असे म्हणला, असे बोलला, काही चालेल, ठीक आहे. द्वारपालम द्वितीय एकवचन आहे, कारण की आपण त्याला बोलतोय. सला ते सलानाते. अवदत आपण काल वद धातूचं बघितलं होतं. अनद्यतन भूतकाळी रूप. आणि हो. गत्वा म्हणजे त्वा प्रत्यय, म्हणजे जाऊन एखादी क्रिया पूर्ण करून त्यावेळेला आपण त्वा प्रत्यय लावतो. चालेल. आणि माझ्या मते अपर्णा ताई तुम्हीच करत होतात का काल? नाही, मी करत होते काल, रुपाली. अच्छा, रुपाली ताई करत होत्या. मग आता आपण पुढे जाऊयात आणि विशाखाताईंकडे जाऊ. ओके. द्वारपालः अभ्यन्तरे गत्वा राजानमब्रवीत् विश्वामित्रः भवन्तम् इष्टुमिच्छति. हा, राजानम अब्रवीत असं त्याचं आहे. आणि दृष्टुम इच्छति हा, म्हणजे तो हा. तर हे जरा थोडस अवघड होणार आहे आत वाक्य, कारण जाऊन की ना. काही की अभ्यंतरे म्हणजे आत जाऊन ना. बरोबर आहे, कुठेतरी हा, आत असं. आत आत. ओके, म्हणजे द्वारपाल आत, गत्वा म्हणजे जाऊन. जाऊन द्वारपाल राजाला आत म्हणाला. जाऊन राजाला म्हणाला. अब्रवीत म्हणजे बोलला. आता राजन हा जो शब्द आहे ना, हा, हा नकारांत पुल्लिंगी आहे आणि तो जरा वेगळा चालतो. ठीक आहे, त्यामुळे आता आपण त्याच्या व्याकरणामध्ये पडायला नको. पण राजानम म्हणजे राजाला, असं आता आपण धरून चालू, म्हणजे द्वितीय द्विवचन.
द्विवचन. ओके. सॉरी, राज द्विवचन नाही, द्वितीय द्वितीया. विभक्ती एकवचन. एकवचन. ओके. हा. हा. आणि विश्वामित्र, मित्र तुम्हाला भेटण्याची इच्छा करतो. हा, हे जे भवंत आहे ना, हे भवत शब्द आहे. या शब्दाचं ते द्वितीय विभक्ती आहे. भवत ठीक आहे. म्हणजे आता भवत म्हणजे आपण ज्याला आपण म्हणतो ना, आतापर्यंत बघा मी तुम्हाला सांगत आलेलो होतो की संस्कृतमध्ये अरे तुरे करतात. हा. पण जेव्हा आपल्याला आहो जाहो करायचं असतं ना, तेव्हा भवत या शब्द म्हणजे भवत पुल्लिंगाला वापरतो, भवती आपण स्त्रीलिंगाला वापरतो. म्हणजे आता हे माझ्यापेक्षा मोठ्या असतील कोणी स्त्री आणि मला आदरार्थी त्यांना बोलायचंय, ते निशिगंधाताई आहेत, तर मी त्यांच्या वेळेला मग भवती अशा अर्थाने मग त्याच्या विभक्ती वापरेन की आपणाला मी अशी विनंती करू इच्छितो, या प्रकारे. पण हा. तेच जर का माझी कोणी बहीण असेल तर मी तिला काही आहो जाओ करणार नाही ना, मग त्या ठिकाणी भवती या शब्दाची रूप वापरायची गरज नाही उडत. तिथे अगतुग मध्ये बोलतायत आपल्याला. ठीक आहे. हम्म. हा, म्हणजे भवत हे पुल्लिंगी, भवती स्त्रीलिंगी. मग हे भवतः म्हणजे ह्याचा अर्थ भेट भेटणे का तुम्हाला होईल? नाही, विश्वामित्र आपणाला बघू इच्छितात किंवा भेटू इच्छितात. मग त्याचा अर्थ आपल्याला आहे का, असं म्हणजे आपल्याला भवत? भवंत इथे म्हणजे आपल्याला, सला ते सला ना ते इथेही द्वितीय विभक्तीच आहे, फक्त आपल्याला आदरार्थी आपण उद्देशितोय. हम्म. येतंय लक्षात का हो, नाही अजूनही? आलं. भवंत शब्द काय, भवंतम म्हणजे आपणाला. ठीक आहे. आता आपण बघू. बघा, हे बघा, द्वारपाल प्रथमा एक वचन, अभ्यंतरे सप्तमी एक वचन, राजानम हे द्वितीय एक वचन आहे, विश्वामित्र प्रथमा एक वचन आहे. आणि आता आपण का बरं असं, मला हे जरा इकडे घेऊ दे. हा, बघा, राजानम द्वितीय एक वचन, अधिक ब्रू धातू आहे, ब्रवीत, बोलला भूतकाळात, द्रष्टुम इच्छामी म्हणजे द्रष्टू, आणि भवंतम त्वामला आदराने, म्हणजे आपण जे मित्राला तुला म्हणतो, बरोबर आहे. हम्म. पण तेच जर का आपण आपल्या गुरुजींशी बोलत असू तर आपण भवंतम म्हणू, कारण की गुरुजींना आपण कधी बोलताना अरे तुरे करणार नाही. येतंय लक्षात? हो. काय झालं ठीक आहे, पुढे. नाही, याच्यात कोणाला अजून शंका आहे का? सॉरी, मला परत एकदा विचारू देत. नाही. हा, म्हणजे आपण ह्या वाक्यात दोन आता शिकलो गोष्टी, हे नवीन. एक नवीन शब्द शिकलो, अभ्यंतरे म्हणजे आत. आणि दुसरं म्हणजे भवंतम, तर मूळ खरा शब्द आहे भवत, म्हणजे आपण, आदरार्थी. आणि भवती हे स्त्रीला उद्देशून वापरलं जातं. चालेल. पुढे आता विशाखाताई, नंतर सुकेशाताई. दिसतंय राजा. का हो. जरा थोडं हे आड येत आहे? राजा शीघ्रं तत्रागतः अपश्यत च विश्वामित्रम्. हा, अपश्यतः म्हणजे बर. भेटण्यासाठी किंवा पाहण्यासाठी. नाही, अपश्यत हे भूतकाळी रूप आहे ना, अनद्यतन भूतकाळी, दृष्पश्य धातूचा. दृश्य आता नाहीये, आपण सोपं सोपं करू. राजा शीघ्रम शीघ्र. तत्रागत, तत्रागतची फोड कशी करता येईल? तिथे संधी गेला. विग्रह. तत्र अधिक आगत. आगत, आगतः. तत्र अधिक आगतः. हा, बर. तत्र म्हणजे म्हणजे तिथे.
आता बघा, आणि तुम्ही आगत तुम्ही धातू साधित शिकला होतात ना, आगतः, हं. हं. बरोबर आहे. हो. गमच, या धातूचं धातू साधित गतः, गतम आणि गता अशा 3 रूप होतात. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी, बरोबर. तर इथे आगम या धातूची धातू साधित तयार झालेली आहेत, भूतकाळी रूप. कोण आला? राजा आला. काय आला? राजा आला. म्हणजे हे अकर्मक आहे, बरोबर आहे. आगच्छती, आगम हे शब्द, हे क्रियापद अकर्मक क्रियापद आहेत आणि त्याच्यामध्ये त्याचं धातू साधित झालंय. आपण नियम काय शिकलो होतो? त्यावेळेला कर्ता प्रथमेत जातो, बरोबर. हं. कारण की कर्म नाहीच आहे, त्यामुळे कर्ता प्रथमेत आणि त्याच्यानुसार धातू साधिताचं लिंगही ठरतं, बरोबर. हं. म्हणून आगतः झालं. इथे जर का राणी असतं तर मी आता फक्त तथा. राज्ञी असं म्हणतो थोडक्यात. ओके, राज्ञी शीघ्रम तत्रा गता म्हणलं असतं, हं. बरोबर आहे. तत्र अधिक आगता. हं. येत आहे लक्षात का नाही येत आहे? आलं, आलं. हा, म्हणजे पहिलं जे आहे ते धातू साधित आहे. आता पुढे काय आहे? अपश्यत च विश्वामित्रम, आणि अपश्यत. विश्वामित्रांना पाहिले. म्हणजे काय? राजा तिथे लवकर आला आणि हं. कंसात त्यांनी विश्वामित्रांना पाहिले. पाहिलं. बघा, हं. प्रथम एकवचन हे द्वितीय एकवचन आहे. बघा, राजा लगेच तेथे येता झाला किंवा राजा शीघ्र आला. तेथे आला हं. आणि त्याने त्याने हे कंसात दिलेलं आहे. हं. कारण की परत परत राजा 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 म्हणायची काही गरज नाही. म्हणजे राजा तिथे लवकर आला आणि राजाने विश्वामित्राला बघितले आणि राजा नंतर जंगलात निघून गेला, असं परत परत आपण वापरत नाही ना. राजा हं. तिथे लवकर आला, त्याने विश्वामित्रांना बघितले आणि लगेचच तो वनात परत गेला. तसंच हे हं. वाक्य आहे. वनात हा वनात गेलो. हा, आता नाही, मी वनात गेला हे तुम्हाला फक्त उदाहरण सांगितलं ताई. इथे नाहीये काही, इथे वनाचा काही संबंध नाहीये. म्हणजे वारंवार आपण तेच 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 वापरत नाही. म्हणजे आता छायाताई आमच्याकडे आल्या, छायाताई बसल्या, छायाताईंनी चहा घेतला, छायाताई जेवल्या आणि मग नंतर छायाताई थोडा वेळ पडल्या आणि मग नंतर छायाताईंनी विश्रांती केली आणि मग छायाताई घरी गेल्या. मी असं म्हणेन का? नाही म्हणणार. मी काय म्हणेन? छायाताई आमच्याकडे आल्या, चहा प्यायला, नंतर जेवल्या, थोड्या वेळ पडल्या, विश्रांती झाल्यावर त्यांच्या घरी निघून गेल्या. हो, एकदाच तो शब्द वापरून त्याच. हा, हो, नाऊन वापरतो. बरोबर आहे, एक्झॅक्टली. ठीक आहे, आलं. अपश्यत आपण म्हणलं दृश्यपश्य धातूचं भूतकाळी रूप आहे, अनद्यतन भूतकाळी रूप. आणि तत्रागत ची हे काय आहे बघा, कर्मणी धातू साधित बनलं. बरोबर आहे. राजा तिथे आला. आता कोण आहेत नंतर? मोहिनीताई आहेत. हो सर. राजा पृच्छत भगवन् किं मया कर्तव्यम. राजाने पृच्छत म्हणजे विचारले. नाही नाही, पहिल्या आधी आपण संधी विच्छेद करूया, संधी विग्रह करू. राजा आणि पृच्छतची. हा, काय होईल? राजा अधिक पृच्छत. नाही, राजा अधिक अपृच्छत. अपृच्छत. कारण की भूतकाळी रूप आहे ना. हो, राजा राजाने विचारणा केली, राईट. पृच्छा हो, करणे म्हणजे विचारणा करणे विचारणा केली किंवा विचारणे, अगदी सोप्या मराठीत. हो. आणि भगवन हे संबोधन आहे.
हा, कारण की कोणाला तरी भगवंताला उद्देशून आहे, बरोबर आहे. हा 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 किम मया कर्तव्यम किम म्हणजे माझ्यासाठी काय कर्तव्य आहे असं. किंवा किम मया मया किती मया काय विभक्ती आहे सांगा बघू मला आधी. मया हम्म. अहम आवाम वयम प्रथमा माम मा आवाम नौ अस्मन्नः माम द्वितीया आवाम हा मया आवाभ्याम. मया आवाभ्याम अस्माभि हा अस्माभिः करेक्ट. मग तृतीया म्हणजे काय, तृतीय आली म्हणजे मया ही तृतीय आहे, बरोबर. तृतीया हो. हा म्हणजे माझ्याने. माझ्याने हा, माझ्याने काय केले पाहिजे किंवा मी काय करणे आहे. अच्छा, मला असं वाटलं की मया म्हणजे माझ्यासाठी काय कर्तव्य नाही, आहे. साठी नाहीये, प्रति ओके, आहे का. प्रति जर नाही का असतं तर चतुर्थी झाली असती ती. चतुर्थी आली असती, हा, बरोबर. माझ्याकडून किंवा माझ्यानी काय केले माझ्या पाहिजे. ओके, भगवंता माझ्याने काय व्हावे अशी तुझी इच्छा आहे, असं थोडक्यात इच्छा आहे. आपण अगदी बोली मराठीत जर का बोलायचं झालं तर, हो बरोबर आहे. हो हा तो डायलॉग आहे. भगवंता हम्म. माझ्याने काय माझ्याने करणे काय आहे कर्तव्य आहे किंवा मी काय केले पाहिजे. केले पाहिजे. हा, ठीक आहे. बघू आता आपण. हम्म. बघा, माझ्याकडून करण्याजोगे काय आहे, काय करणे आहे असे म्हणता येईल आपल्याला. राजा अधिक अपृच्छत. पृच्छ धातूचं म्हणजे विचारणे, विचारणा करणे, हो पृच्छा केली, अपृष्ट बरोबर. पृच्छा केली हो. हा, बघा भगवत हे भगवत हा तकारांत शब्द आहे, त्याचं संबोधन आहे भगवान. हो भगवत संबोधन भगवान आहे हो. हा, आणि आपण मराठीतही म्हणतो का, म्हणजे ते हे भगवान काय झालं हे. हो बघा, म्हणजे आपण मराठीतही हा शब्द वापरतो, अरे देवा काय झालं, हे भगवान काय झालं. पण पृष्ठत हा शब्द संस्कृत मध्येच येतो की पृष्ठा केली आपण हे जे, तर आपण मराठीत पण वापरतो काय, वापरतो अगदी, वापरतो पृच्छा याला केली. पृष्ठा केली म्हणून. हम्म. आणि कर्तव्य म्हणजे करण्याजोगे. करण्याजोगे हो. इय प्रत्यय लागलाय कृ धातूला, म्हणून ते कर्तव्य झालं. कर्तव्यच आहे. हे पुढे पुढे जरा शिकाल तुम्ही, कर्तव्य हा शब्द कसा बनला. पण आपण कर्तव्य, माझ्या मते आपण ते मागे गेला होता ना, माझ्या मते तुम्हीच करणे आहे किंवा केले पाहिजे वगैरे अशी हो एखाद वाक्य केली होती तुम्ही. हो हा, मला आठवत आहे म्हणजे. मला असं वाटलं कर्तव्य म्हणजे इन द सेन्स आपण मराठी जे कर्तव्य वापरतो ते आहे हो असं मला हो, वाटलं. तशाही अर्थी होतो. हे माझं कर्तव्य आहे, आपण जे म्हणतो ना, इति हो मम कर्तव्य. हो पण त्यावेळेला मम कर्तव्य म्हणतो, माझे कर्तव्य म्हणतो. इथे मया कर्तव्य म्हणजे मला करणे आहे, करणे आहे. मला केले पाहिजे. बरोबर. हं? हो माझं कर्तव्य आणि मला केले पाहिजे वेगळे केले आहेत ना. पाहिजे. हो ठीक आहे, चालेल. जबाबदारी पण होतं का? काय म्हणताय. जबाबदारी पण होतं का, माझी जबाबदारी आहे? नाही. ताई, जबाबदारी वेगळी असते, कारण की कित्येक वेळेला जबाबदारी ही तुमच्यावर लादली पण जाऊ शकते. ते अच्छा. कदाचित तुमचं कर्तव्य नसेल, पण तुम्हाला नाहक जबाबदारी देतात लोक. बरोबर. ओके, पण कर्तव्य म्हणजे जी कंपल्सरी आहे तुमच्याकडनं ते. अपेक्षा आहे. ठीक आहे. म्हणजे आता हो तुम्ही सर. गृहिणी आहात, तर तुमचं कर्तव्य गृहिणी म्हणून सगळ्यांचं पालन पोषण करणे. हम्म. पण तुम्हाला सांगितलं की नाही, तुम्ही असं करा, आज दुपारी आपल्या सोसायटीमध्ये कोण कोण लोक येत आहेत, तुम्ही घरीच असता, हम्म. त्यामुळे तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर नजर ठेवा हम्म. सोसायटीमध्ये. तर ही तुमच्यावर नाहक जबाबदारी लादणं होत, कारण की ती हो. तुमची जबाबदारी नाहीये खरी, बरोबर. हो. म्हणजे लक्षात येत आहे कर्तव्य आणि जबाबदारी मधला हो आलं. फरक. हो हो हा, हो आलं ठीक सर. आहे, ठीक आहे.
आणि आपण आयुष्यामध्ये अशा अनेक जबाबदाऱ्या घेतो की जी आपली कर्तव्य नसतात. हो. चालेल, पुढे आपण जायचं. मोहिनी ताई नंतर तुम्हीच आहात ताई. हो. विश्वामित्रः अब्रीद अब्रवीत अब्रवीत अब्रवीत् अहं रामचन्द्रं यज्ञस्य रक्षणार्थ नेष्यामि ताई मध्ये आश्रमं. अनुस्वार आहे, रक्षणार्थम. हो, सॉरी, ते बारीक. अच्छा, बारीक असेल, रक्षणार्थं बरोबर आहे, हरकत नाही, तुम्हाला दिसलं नसेल. रक्षणार्थं नेष्यामि आश्रमम्. हा, विश्वामित्र म्हणाले किंवा म्हणाला हम्म, अब्रीतम मी अब्रवीत मला नाही, मला आहे का? अहम म्हणजे काय? हो, म्हणजे मी. मी. चला, ओके. रामचंद्रम रामचंद्रम. कुठली विभक्ती इथे असेल? रामचंद्रम. राम शब्द म्हणा बघू. राम हा राम रामौ, रामा हा प्रथमा, रामम तसं रामचंद्रम म्हणजे कुठली द्वितीय विभक्ती झाली? एकवचन. द्वितीय एकवचन. अगदी बरोबर ताई. एकवचन. हा, म्हणजे मी रामचंद्राला. इथपर्यंत आपल्याला रामचंद्र कळलं. यज्ञस्य म्हणजे यज्ञाच्या. यज्ञाच्या रक्षणार्थ. रक्षणार्थ म्हणजे रक्षणासाठी, बरोबर. हा. आता नेष्यामी आपण आता बाजूला करू. नेष्यामी हे अहम करताय त्याचं क्रियापद आहे. हा. जसं अहम वदामी होतं तसं अहम नेष्यामी. आणि आता हे आश्रमम काय आहे सांगा बघू ताई. आश्रम आश्रम. हा आश्रम. पुल्लिंगी शब्द आहे, बरोबर. आश्रमम काय होईल? आश्रमम. पुल्लिंगी शब्द परत चालवा बघू. राम शब्द. राम रामा. रामः रामौ. राम. रामाः प्रथमा. रामम तसा आश्रमम होईल नाही का? हा. बरोबर. म्हणजे द्वितीय आहे. आश्रम. म्हणजे आश्रमास. स लाते सला नाते द्वितीय विभक्ती. म्हणजे मी हो. रामचंद्राला यज्ञाच्या रक्षणासाठी आश्रमास. हा. काय असू शकेल आता मग? नेष्यामी. तर इथे बघा जात आहे. श वापरलेला आहे क्रियापदाच्या रूपात. म्हणजे हे भविष्यकाळी रूप वाटतं, बरोबर. हो, जाणार. करिष्यामी, भविष्यामी वगैरे आठवत आहे. हो. हा, आता जाणार होईल का? मी रामचंद्राला यज्ञाच्या रक्षणासाठी आश्रमाला किंवा आश्रमास काय असेल? ठीक आहे, नाही जमलं आपल्याला, हरकत नाही. बघूयात आपण अर्थ काय आहे. नेईन होईल ना. नेईन, बरोबर आहे, नेमल. बरोबर आहे, अगदी बरोबर. नेईन. अच्छा. नेईन. हे बघा, आश्रमात किंवा आश्रमाला नेईन. म्हणजे इथे नेष्यामी. विश्वामित्र काय म्हणले जेव्हा ते दशरथाकडे आले होते, तेव्हा ते म्हणले की मी रामचंद्राला यज्ञाच्या रक्षणासाठी माझ्या आश्रमात मी नेतोय. हा हा. नेईन. नेईन, कारण की नेष्यामी. नेणार. नी नय धातू जो आहे ना, निर्णय धातू. नी नय धातू आहे, त्याचं हे भविष्यकाळी रूप आहे. चालेल. पुढचं कोण घेत आहेत? लताताई करणार का 7वं वाक्य? हो 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 हो. सह
तत्र राक्षसानं राक्षसान राक्षसान् सह तत्र राक्षसान् हनिष्यति. आता हनिष्यती बघितल्या काय वाटतंय? मारतात, हाणतात नाही. म्हणजे श आला की काय असतं जनरली? थांबा कोणी प्रॉम्प्ट करू नका. मारतील. म्हणजे कुठलं रूप आहे हे? वर्तमान काळी आहे, भूतकाळी आहे का भविष्यकाळी. भविष्यकाळी आहे? भविष्यकाळी. चला ओके ठीक आहे, म्हणजे हे भविष्यकाळी काहीतरी आहे. सह म्हणजे तो, हा कर्ता आहे. राक्षसान काय आहे? राक्षसांना म्हणजे काय पण विभक्ती तृतीय. आणि वचन काय? तृतीय बहुवचन. द्वितीय बहुवचन ताई. राक्षसः. बरं राम सारखा चालणार ना, राम रामौ रामा प्रथमा रामम रामौ रामान द्वितीय. तसं राक्षसांन म्हणजे राक्षसांना, तो तेथे राक्षसांना. आता हनिष्यती मारतील. बरोबर आहे. हनन करणे आपण म्हणतो ना. हनने. आपण हा शब्द मराठीत वापरतो. हनन करणे म्हणतोच ना आपण. हनन करतील म्हणजे बरोबर आहे. हन या धातू मधनच हा आलेला आहे शब्द. बघा आता मारील. मारील म्हणजे ठार मारील बरं का. मारील म्हणजे नुसता फटका नाही. हनन करणे म्हणजे ठार मारणे. बघा हनिष्यती भविष्यकाळ, हन म्हणजे मारणे, आणि हा ऋलुट लकार आहे. ऋलुट लकार म्हणजे भविष्यकाळ. येत आहे लक्षात इथपर्यंत? हा चालेल. मग पुढे जायचं का ताई? कोणाला आहेत शंका? मला एक विचारायचं होतं सर. बोला. आता परीक्षेत आपल्याला कसं विचारतील, म्हणजे आपण अर्थ लिहायचा का हे सगळं सविस्तर लिहायचं? ते वाक्य देतील आणि तुम्हाला तुमच्या मातृभाषेमध्ये अर्थ लिहायचा आहे. नाही पण आपण हे सगळं एकवचन द्विवचन भविष्य नाही त्याचं आपल्याला पृथक्करण नाही लिहायचं. नाही, फक्त आपल्याला समजण्यासाठी अर्थ. हो पण ताई तुम्ही अनुवाद पण करू शकत नाही जोपर्यंत तुम्हाला विभक्ती आणि वचन कळत नाही. पण म्हणजे तिथे एवढे डिटेल लिहायचे नाही, डिटेल्स लिहायचे नाहीत, पण तुम्ही उद्याला जर का तो तेथे राक्षसांचे हनन करेल असं लिहिलं तर मार्क जाणार आहे. कारण की राक्षसांचे म्हणजे षष्ठी झाली. आधी सगळं असं करून पाहायचं आणि मग अर्थ लिहायचा. कारण की ढोबळ अनुवाद जर का केला तर त्याला मार्क नाही येत. हे सगळं केल्यामुळे करेक्ट अर्थ निघतो त्याचा. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जो अनुवाद करता त्यामध्ये आम्हाला लक्षात आलं पाहिजे की या बाईला विभक्ती आणि त्याचं वचन कळलेलं आहे, किंवा क्रियापद असेल तर त्याचा काळ कळलेला आहे. भविष्य काळ आहे का, भूतकाळ आहे का, वर्तमान काळ आहे. बरोबर. आणि आता आपली परीक्षा ही जी आहे प्रवेशची, माझ्या तरी अंदाजाने ही भारतीय विद्या भवन कडनं घेतली जाणार आहे आता. त्यामुळे आतापर्यंत थोडस ढिलं आम्ही ठेवलं होतं तपासताना, की ठीक आहे यांना हे म्हणायचं असेल पण म्हणताना चूक झाली असेल म्हणून काही ठिकाणी आम्ही क्षमा केलेली असेल, पण आता ही होणार नाहीये. कारण की आता तसं बघायला गेलं तर आपली पातळी पण आता 3री पातळी आहे. परीक्षेला टाइम लिमिट पण असेल का? हो 2 तासाची आहे ना, पण कसं होतं ना ताई, आपण ऑनलाईन परीक्षा ठेवली आहे त्यामुळे आपण विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवतो की 2 तास म्हणल्यावर आपण 2 तासामध्ये पूर्ण करू. आता तुम्हाला जर का काही मेडिकल कंडिशन असेल तर तुम्हाला 2 तासाच्या ऐवजी 3 तास लागले हे समजू शकतो आम्ही. तर मागच्या झालेल्या आत्ताच्या परीक्षेचे हे मार्क नाही ना कळले. ते आता आम्ही खरं मी दिलीपजी आणि माझ्या मते राजेश बांदोडकर पण काही पेपर तपासतायत. ते बहुतेक करून या वीकेंड पर्यंत आमचे तपासून होणार आहेत. आणि मला
विचारायचं होतं बोला की बोला. आधीच्या परीक्षेचं पण कळलं नाही की कुठे मार्क गेले, तर साधारणतः मेजर अशा काय नाही, चुका होत्या? आम्ही काय करतो, हा, तर त्याचं जर का झालं नसेल ना, तर मी दिलीपजींशी एकदा बोलतो आणि आपल्याला तो कसा वर्ग घेता येईल ते बघतो. कारण की कसं आहे ना, या ज्या चुका झाल्या होत्या ना, त्या सगळ्यांच्या कॉमन बघून त्याच्याविषयी आम्ही बोलू शकतो. काही प्रत्येकाचं एकट्याचं घेऊन काही बोलू शकत नाही. बरोबर. हा, आणि त्याच्यात देखील आम्हाला आमच्या बाजूला आम्हाला अशी अडचण येते की मग सकाळचा वर्ग आणि संध्याकाळचा वर्ग बरोबर. एकत्रीकरण कसं करायचं. सकाळवाले म्हणतात आम्ही संध्याकाळी यायला तयार नाहीत, संध्याकाळवाले म्हणतात आम्ही सकाळी यायला तयार नाहीत. त्यामुळे मग सगळ्यांच्या एक ज्या कॉमन मिस्टेक्स आहेत त्या कधी सांगायच्या मग वर्गात. ठीक आहे. हो. पण मी तुमची सूचना लक्षात आली आहे, तुमचं म्हणणं लक्षात आलं आणि मी दिलीपजींशी नक्की याविषयी बोलतो. आणि ते करणं शक्य आहे, ते काही अवघड नाहीये. चालेल. आता कोण करत होतं? सॉरी, लताताई झाले होते हे ना? केलं, हा माझं झालं. हा, मग आता अपर्णाताई. एतत् श्रुत्वा दुःखावेगेन राजा भूमौ अपतत्. हम्म. श्रुत्वा म्हणजे ऐकून, हम्म. दुःखावेगेन तृतीया, हम्म. बरोबर आहे. हो, राजा बरोबर, वेगेन, बरोबर आहे. हं, तेन, हं, वेगेन, रामेण, सगळ्यात हं, रीती आहेत. तृतीया ऐकून राजा भूमौ सप्तमी येईल, मतीप्रमाणे बरोबर, चालेल ना भूमी. भूमीप्रमाणे, हं, बरोबर आहे, अगदी बरोबर. हं. अपतत पडला. हे ऐकून बरोबर आहे, दुःखावेगाने येतात. राजा करेक्ट. दुःखावेगाने राजा भूमीवर किंवा जमिनीवर पडला. हा, म्हणजे दुःखाच्या आवेगाने आपण जर का हा समास आवेगाने, विग्रह केला. दुःखाच्या आवेगाने हा, पण दुःखावेगाने हा शब्द मराठीतही वापरता येतो. वापरतो आपण. हो. हा, अगदी बरोबर. राजा हे प्रथम एक वचन आहे, बरोबर, एक वचन. कारण की तो कर्ता आहे राजन शब्दाचा. बरोबर आहे. भूमी शब्दाचं सप्तमी एक वचन आहे. सप्तमी एक वचन. आता बघूयात आपण. बघा, सप्तमी एक वचन, प्रथमा एक वचन, तृतीय एक वचन. हे ऐकून दुःखावेगाने राजा जमिनीवर पडला. तुम्ही बरोबर केलं. पडतही अपतत हा लंग लकार आहे, भूतकाळ आहे. चालेल. आपण आता नंतर कोण येत आता? माधवीताई आल्यात का? माधवीताई आहात तुम्ही? बर, नाही दिसत आहेत. मग निशिगंधाताई. तदा सर्वे अमात्याः तत्र तिष्ठन्. तदा म्हणजे तेव्हा सर्वे सगळे अमात्य तत्र अतिष्ठन् तेथे आले. नाही, अतिष्ठन काय आहे? तत्र स्थातिष्ठ. अतिष्ठन्, स्थातिष्ठच लंग लकार, हा, म्हणजे भूतकाळी रूप, बरोबर. भूतकाळी. हो. हा, मग काय? अमात्याः. अमात्याः म्हणजे कर्ता झालं. अमात्यचं बहुवचन. बरोबर आहे, म्हणजे तदा. प्रथम बहुवचन अमात्य आहे. मग सर्वे अतिष्ठन म्हणजे हे काय अव्यय असेल? झालं का? नाही, सर्वे हे काय आहे सांगा सर्वे बघू. अमात्याचं विशेषण आहे. हा, म्हणजे तेही प्रथमा अनेक ते प्रथमा बहुवचनात. बहुवचनच आहे. हा, आणि हा, तदा हे अव्यय तदा झालं. हे अव्यय आहे. तदा हे अव्यय झालं. बरोबर. बरोबर आहे. तेव्हा सगळे सर्व अमात्य, सगळे मंत्री तिथे. मंत्री, हा, अमात्य म्हणजे मंत्री. तिथे आले किंवा उभे राहिले. हा, उभे राहिले. उभे राहिले. अगदी बरोबर केलं. अमात्य हा शब्द जास्त कधी ऐकला होता आपण? सांगा बघू, कोणी आठवत असेल तर.
टीव्हीवर एक मालिका पूर्वी होऊन गेली. हो. रामायण आणि मला वाटते महाभारतात पण होतं अमात्य. होतं, पण मालिकेमध्ये आपल्याला होतं. एक खूप छान मालिका होऊन गेली पूर्वी. चाणक्य म्हणून एक मालिका होती बघा. हो सर. जर का तुम्ही तो माझ्या मते त्यातले जे चाणक्य झालेले ते वेद प्रकाश म्हणून आहेत, ते झालेत. त्यांनी ती भूमिका केली आहे. आणि ती जर का तुम्ही सिरियल बघितली ना, तर त्याच्यामध्ये अमात्य इतक्या वेळेला वापरलेलं आहे, जवळपास प्रत्येक भागामध्ये वापरलं गेलं आहे त्या मालिकेच्या. आणि युट्यूब वरती आपल्याला उपलब्ध आहे बरं का, खूप बघण्यासारखी आहे मालिका सगळ्यांनी. सर एक ती तेनाली रामा होती, त्याच्यात पण हा शब्द जात होता वारंवार. नाही, पूर्वीच्या असेल काही ना, मंत्र्यांना नक्की असेल. अमात्यच म्हणायचे ना. हा, पूर्वी मंत्र्याला अमात्यच म्हणायचे. हा. हा, पण या अमात्य या शब्दाचा प्रकर्षाने वापर मी चाणक्य या मालिकेमध्ये खूप ऐकला. हा. चालेल. हा, तत्रातिष्ठन तत्र अधिक अतिष्ठन. हा, आता पुढे काय करताय? कोण येता घेणारे? निशिगंधाताई नंतर सीमाताई आल्याच आहेत आज. ताई तुम्ही घेताय का ना? सीमाताई तुम्ही म्यूट वर आहात का? ते दिसत नाही दादा. सीमाताई मगाशी बघितल्यासारखं मला वाटतंय. नाही बर आहे ठीक आहे, तिथे. मग आपण आता एकदम विद्याताईंकडे जाऊ. मग विद्याताई तुम्ही म्यूट वर आहात का? बर, मग विद्याताई नसतील तर मग कपिलजी आले असतील तर ते. नाही येत ते. बर बर, मग तुम्ही घ्या रुपालीताई. अमात्यैः सान्त्वितः राजा रामचन्द्रम् आश्रमे प्रेषितुम् अन्वमन्यत. हा हा, आपण काल अन्वमन्यत आपण बोलत होतो, ते अनु अधिक अमन्यत हा, ते झालं, बरोबर म्हणजे आहे, उपसर्ग लागला अनुचा त्याला. बरोबर आहे. आणि प्रेषितुम अन्वमन्यत हा, प्रेषितुम अधिक म्हणजे अनु अधिक पाठवण्यासाठी. अमन्यत. हा, अमन्यत म्हणजे पाठवण्यासाठी मान्यता दिली असं असेल. आपण नंतर करूयात. पहिल्यांदा आधी हो. प्रत्येक शब्दाचं आपण पृथक्करण करूयात. अमात्यैः म्हणजे अमात्यांना. सलाते सला किंवा नाते, बरोबर. ते होईल हा, द्वितीय आहे का तृतीय आहे ती? रामैही सारखं वाटतंय ना, हा, म्हणजे तृतीय आहे, बहुवचन. तृतीया. हा, हा, म्हणजे अमात्यांनी. तृतीया बहुवचन. हा, अमात्यांनी म्हणजे अमात्यांकडून असं. कडून किंवा अमात्यांनी ना, अमात्यांनी. ने हा, हे ईशी नी ईशी, बरोबर. हा, सान्त्वितः म्हणजे ते हे परत कर्मणी धातू साधित. बरोबर आहे, धातू साधित म्हणायचं आता. हा, हा, धातू साधित. म्हणजे मग सान्त्वितः म्हणजे आपण अमात्यांकडून. मराठीत सांत्वन शब्द वापरतो अगदी तसं. बरोबर आहे, तोच आहे हा. म्हणजे अमात्यांनी सांत्वन केलेला राजा असं ते आहे. हा, बरोबर आहे. सांत्वित हे आता इथे धातू साधित विशेषण झालेलं आहे हा, राजाचं. राजाचं. आणि कसा म्हणजे अमात्यांकडून सांत्वित झालेला राजा. सांत्वित झालेला राजा. हा, हा, रामचंद्रम आश्रमे. आश्रमे सप्तमी एकवचन आलं, बरोबर म्हणजे आहे. आश्रमात. म्हणजे रामचंद्राला आश्रमात पाठवण्यासाठी प्रेषितुम मान्य झाला. पाठवण्यासाठी. हा, प्रेषितू म्हणजे पाठवण्यासाठी मान्य झाला. बरोबर आहे. अन्वमन्यत. हा, मान्य झाला किंवा मान्यता देता मान्यता झाला. देता झाला. आता मान्यता देता झाला हे जरा थोडं जुन्या काळचं मराठी वाटतं ना आपल्याला. हा, हा, ते आपण विसरलोय, त्याला आता आपण आधुनिक करूयात सगळेजण.